सोनखार प्रभागातील सर्व रहिवाशांना तसेच नवी मुंबईतील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार। या ठिकाणी जे स्पोर्ट्स फेस्टिवलचे वेगवेगळे खेळ घेण्यात येत आहेत, ही अशी नवी मुंबईमध्ये खूप जबरदस्त जोरदार अशी ही अभिनव संकल्पना जी आहे, दशरथजी भगत जे आहेत यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हे सगळं काही घडून येत आहे। मी या प्रभागातील 6 वर्षांपासूनचा रहिवासी आहे आणि मी या ठिकाणी आलो तेव्हापासून मी बघत आहे आणि त्यांचं कार्य फार पूर्वीपासून या ठिकाणी चालू आहे। याची कल्पना मला या ठिकाणी आल्यानंतरच आली। 6 वर्षांपासून मी सतत बघत आहे की यांचे हे जे स्पोर्ट्स फेस्टिवल आहेत यामध्ये कितीतरी प्रकारचे जवळजवळ सर्वच प्रकारचे स्पोर्ट्स अंतर्भूत आहेत या स्पर्धांमध्ये आणि हा वार्षिक कार्यक्रम आहे। सर्व स्पर्धा आहेत, क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आहे, 18 स्पर्धा जवळजवळ आहेत आणि यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीजचा देखील समावेश आहे। यावेळी रांगोळी स्पर्धा पण आहे आणि कराओकेची गायन स्पर्धा ही तर सातत्याने चालू आहे। आणि दशरथजी भगत साहेबांनी कराओकेचं सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्व जाणून त्याचा एवढा पुढाकार घेतलेला आहे की त्यामुळे एवढी प्रेरणा मिळेल लोकांना, स्थानिक लोकांना, कारण आमचा हा स्थानिक ग्रुप आहे। आम्ही नवी मुंबई लेवलवर पण तो करणार आहोत, आमचे प्रयत्न चालू आहेत। आता हा स्थानिक ग्रुप असून देखील यावर्षी आपण कल्पना करणार नाही, मागच्या वर्षी 82 स्पर्धक होते, वाढत वाढत ते 82 झालेले होते मागच्या वेळी आणि यावेळी सर्वांच्या प्रयत्नाने आणि नानांच्या पाठिंब्याने तसेच पाम बीच सोनखार ज्येष्ठ नागरिक सेवा समिती जी आहे त्यांच्या अंतर्गतच आमचा हा कराओकेचा ग्रुप काम करत असतो। यावर्षी 130 एंट्री झालेल्या आहेत, रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आम्ही आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त एंट्रीज त्या ठिकाणी होतील। लहान मुलांपासून 5 वर्षाच्या मुलापासून तर आमच्या या स्पर्धेमध्ये 82 वर्षांपर्यंतचे गायक स्पर्धक उतरलेले आहेत। खूप आम्हाला आनंद होतो आणि हे असंच कार्य पुढे चालत राहणार आहे। निशांतजी भगत, संदीपजी भगत, तसेच नगरसेविका, माजी नगरसेविका वैजंतीताई भगत, रुपाली भगत आणि फशीबाई भगत या सर्व आदरणीय नगरसेविका आणि आमचे हे सर्व नेते आणि आमचे हे ज्येष्ठ पुढारी आमच्या प्रभागात आम्हाला मोटिवेट करणारे, मी पण आता जे एक ज्येष्ठ नागरिक आहे, मी पण त्यामध्ये समाविष्ट झालेलो आहे। यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने आर्थिक पाठिंबा आणि सर्व मनुष्यबळ देखील एवढं प्रचंड प्रमाणावर नानांनी उभं केलेलं आहे की त्यामुळे हे सर्व काम आम्हाला अतिशय सोपं वाटतं।